नमस्कार मंडळी, आज चाललोय सांदपाडाला आशूच्या आईबाबांना भेटायला. सांदपाडाला आम्ही रेग्युलर जातो. रेग्युलर म्हणजे संडेला विजिट असते आमची. संडेला सांदपाडाला विजिट असते, पण मागच्या 2 संडेला काही जाता झालं नाही आम्हाला. आहे ना चावल्या? अरे हा, दादाच्या ऍडमिशनला गेलेलो. तेच मागच्या रविवारी संस्थाचं ऍडमिशन होतं. त्याच्या आधी कुठे गेलो आपण? गावाला महाड. रत्नागिरी रत्नागिरीला गेलो होतो, त्याच्यामुळे काही जाता नाही आलं. रत्नागिरी पुणे आणि आता त्याची ड्रॉइंग कम्प्लीट केलीच नाही रे तू? एपीजे अब्दुल कलामची. हो केली. आता संस्कार ड्रॉइंग कम्प्लीट केली आहे. मागे बोलतो संस्कार जेव्हा परत येईल तेव्हा ड्रॉइंग कम्प्लीट करेल. आणि आता संस्कार ड्रॉइंग कम्प्लीट केली आहे. साव्याने पण नवीन ड्रॉइंग केली. कोणती केली तुला? बाबांची चालू केली. बाबांची ड्रॉइंग करायला चालू केले. थोडा वेळ लागेल. आणि संस्कारने अजून पण बऱ्याच ड्रॉइंग केले, त्या तुम्हाला दाखवतो नंतर. दादा हॉस्टेलला काही जाणार होता? हॉस्टेलचं काय माहित नाही, ऍडमिशन झालं फक्त. हॉस्टेल बघायला परत जायचंय पुण्याला पाहुणे सोबत. आता गावी जाणार काय परत? पप्पा येणार होते ना आता? हो, पण पप्पांची परीक्षा आहे म्हणून आता नाही येणार आहे. म्हणून जाईन आता गावी. कोणती एक्झाम आहे पप्पांची रे? ती टीईटी. हा, टीचर्स लोक. दादाची टीचर्स लोकांची एक्झाम आहे 6 तारखेला. त्याच्यामुळे आता कॅन्सल झालं त्यांचं. माझा बर्थडे पण आहे. साबाचा बर्थडे पण येणार 6 सप्टेंबर. अच्छा, तेव्हा येणार आहेत का बर्थडेला? बरेच दिवस संस्कारला पण जायचं होतं आईबाबांना भेटायला. खरं मागच्या वेळेस पण आला होता, तो असाच गेला होता, पण तिकडे काही जाताच नाही आलो सांदपाडाला. आता बघा आम्ही लेफ्टनी चाललो आहे, कारण पुढे आहे कळंबोली सिग्नल, MGMचं सिग्नल. तिथे ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तिथे खूप रश असते, ट्रॅफिक जाम होणार. त्याच्यामुळे लेफ्ट साईडला खंडेश्वरवरून जाऊ मी. आता MGM सिग्नलचं काम चाललंय. समोर सिग्नल आहे बघा MGMचं. इथे हो काय? सिग्नलचं काम चाललंय, रस्त्याचं एक बदल दिली. त्याच्यामुळे आपण इकडून मागून आलो खंडेश्वर साईडनी. तर इकडं ट्रॅफिक कमी असते, तर सिग्नल कमीत कमी इथे आपल्याला गेला असं अर्धा तास. जोपर्यंत ब्रिजचं काम होत नाही तोपर्यंत हाच त्रास होणार आहे. हा रस्ता कुठून आला? हा रस्ता इथून हा रस्ता जातो जैन पेठीला. इथं आला कुठून रस्ता? ते नाईटला काम करतात का रे राजा? नाईटला हे बघ ना कसं ब्रिजचं काम ऑलमोस्ट फेलावलं होतं. काम फास्ट चाललंय यांचं. राईट आपल्याला दाखवतात ना, ब्रिजचं काम चाललंय. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत हा त्रास होणार आहे आपल्या ट्रॅफिकचा. पण यांचं काम फास्ट चाललंय, बहुतेक लवकर काम होईल. आणि हा विदाऊट सिग्नल होणार आहे ब्रिज. या सिग्नलचं टेन्शन नाही ना लोकांना, प्रवास फास्ट होईल. इथे लेफ्ट साईडला बघा MGM हॉस्पिटल आहे. चांगलं हॉस्पिटल आहे. पण ट्रॅफिक मध्ये अडकलोय, खूप ट्रॅफिक आहे, कंटाळलोय जास्त. नेहमी ट्रॅफिक नसते ना इकडे. नेहमी नाही, पण आता काय ते VIP लोक आले. VIP लोकांची गाडी. ट्रॅफिक जाम झाली बघा खारघरला. VIP चालले आहेत कोणतरी. आता पोहोचलोय आम्ही सांदपाडाला. सावे जाते आई काय करते ना, आई काय करते. बाबू बरी आहे बाळा. मामा आता सगळ्यांना पाणी देतात प्यायला. संस्कार काहीतरी न्यूज पेपरून बघतोय. वॉच, त्या वॉच कंपनीचा शोध कधी बसून लागला, त्याचा स्टडी करतोय.
मामा तर संस्कार सांगतायत 6व्याला नवीन कपाट बनवून घेतले दाखवत आहेत. त्याचे कपडे आहेत तिथे, त्याची बुक्स आहेत, सगळे त्या कपाटात आहे. कारण 6व्या कधी कधी तिथे पण असतो, इकडे पण असतो. एसी बांधले आहे बघ. इकडे पण बुक्स आहेत माझे. सगळं ड्रॉइंग जुने ड्रॉइंग सगळे काढलेले. ट्रेन कार बनवून काय स्टेशनरी काय घडलं काय तो कम्प्युटर आहे, छोटावाला असतो ना. ती चालू केलं. रोजच्या रोज बघा हे असं पाणी येते. वेगळे आहे ना ते खराब होईल. त्याचे सगळं ड्रॉइंगचे वगैरे आहेत, बुक्स वगैरे, पेन भारी भारी. कपाटाच्या मागे पाणी येतं एसीचं, त्याच्यामुळे आता कपाट हटवतोय, हॉलमध्ये घेतोय ते. आणि काय शिरा करतेस? होते बाळ अच्छा. कपड इकडे घेतात बाहेर येते. लहान असताना छान दिसायचं गुबगुबीत एकदम. आम्ही यायच्या आधी तयारी चालू होती मामींची. मामीने शिरा केला बघा. हे ह्यांना आंबेगाव लागतो. हा काय हा आंबेगाव तो. आणि पुढे मग जुन्नर एक तालुका. जुन्नर. जुन्नर वगैरे नाही असे आता आम्ही गेलो तो कात्रज. कात्रज सिटी मध्ये ना. सिटी आहे. कात्रज सिटी आहे, त्याच्या बाजूला स्वारगेट आहे ना. आधी स्वारगेट लागतं जाताना, नंतर कात्रज लागतं. बरोबर, स्वारगेट किती अंतरावर आहे? स्वारगेट अर्धा तास. हा जवळ आहे, जवळ आहे ना. जवळ आहे, जवळ आहे. कारण इकडे ह्या साईडला आपले नातेवाईकांमधली माणसं कमी आहे. हम्म. आळंदीला आहे. हम्म. देव आळंदी वगैरे इकडे नातेवाईक. आता भावडी वाघोली रावडी वागवली हे नातेवाईकले आहेत. अच्छा. अशी हे कात्रज वगैरे इकडे आता स्वारगेट हे सुरुवातीला स्वारगेट लागतं. मोठे मोठे विमान शिकतात ते. इकडे फोर्स आहे, एअरफोर्स. एअरफोर्स. हा, हा. इकडे मिलिटरी कॅम्प आहे पूर्ण. इलेक्ट्रिक कसा कॅम्प आहे. पुलावेला आपला कसा तसं मिलिटरी काही कॅम्प अंतरावर पुढे आपल्याला अलाउड नाही आहे पुलावेला. अशी चेअर वगैरे इकडे सगळे मिलिटरीचे अंडर. तुम्ही जवळ फक्त बसेस जातात. तिथं 2 वर्ष काम केलं ऑब्झर्वेटरी. ते राहायला माहिती त्याला सगळं तिकडचं एरियाचं कळेल. इथं राहायला की सगळं कळेल त्याला. पण व्यवस्थित बाबू पण मोठा झाला का तू पण जा असाच. मग इथे ओळख विसरा बाहेर गावी एकदम. त्याला आतापासून तयार करायचं आहे पुढच्या वर्षासाठी 6व्याला. तेच तयार करा. ठीक आहे भाऊ तिकडे जा. तर बोलतो जाईन पुढच्या वर्षी मी हॉस्टेलला. बोलतो तो ऑटोमोबाईल इंजिनियर. गाड्या जॉईन करा, पार्ट काढा, हे टायर जॉईन करा, सगळे त्याला माहिती आहे ना. मोठी तिथे आहे टाटा वगैरे सगळं इंडस्ट्री आहे सगळे. आपण जायची. इथे पण काही काय वाटत नाही सगळ्या. आहेत ना इथे पण गाड्या त्याच्या. अर्ध्या गाड्या आहेत. आहे तिथे काय काय 5-6 मुलं इथे राहू दे जरा. इथं पण असं खेळायला त्यांना आले. तर अशा गाड्यांची त्याला खूप आवड. आणि इव्हन जॉईंट बीट करायला पण हुशार आहे. एक तर पूर्ण सांगाडा असं ओपन केलेलं त्याच्यानंतर ड्रॉइंग होणार. आणि पूर्ण असं जॉईंट केलं. पूर्ण जॉईंट केलं. रणगाडा. तुमचं काय डोकं चालेल नाही. सगळे ते टायर हे ते बोल एवढं येत आहे तर मग पुढे काय एवढं जर का डोक्यामध्ये बसतंय आपल्या. मग असं मामांच्या गप्पा चालल्यात. अगदी BPT मध्ये सर्व्हिसला होते. कुलाबा, पोर्ट ट्रस्ट, तिकडच्या गप्पा रंगल्यात, पुण्याकडच्या गप्पा रंगल्यात, त्याचबरोबर गावच्या पण गप्पा रंगल्यात. मामांना जर गावची आठवण झाली की मग गावच्या एक एक आठवणी सांगत असतात.
बाबांबरोबर गुरांकडे जायचे, शेतात जायचे आणि ते गावच्या आठवणी सांगताना त्यांना एवढं प्रसन्न वाटतं की खूप छान वाटतं त्यांना. आडवा आहे त्या आडव्याला एक आंब्याचं झाड होतं. पूर्वी न विसरता तिथे जायचो कारण आंबा इतका गोड असायचा ना. एक दिवस काका मी गावी गेलो होतो, काकाने हात मारले जेवण आपण ये जरा आंबे काढायला. हा. आणि मग आम्ही घरपण घेतली आणि टोपली घेतली, एवढे आंबे काढून दिले. तिथे गोड वगैरे तो आंबे एक झाड. आता तिकडे जायला रस्ता दिसत नाही. आहे ना, तिथे जंगल जर पायवाट होते आपल्या ते तिकडूनच गेलो आम्ही. भाजी आणली ते मग त्याच रस्त्याने गेलो आम्ही. तिथे रस्ताच नाही आता. यायचो आम्ही ना, ते टिंकुलाची वर नाही का, वर सपाट तिथे ते दिलेले त्या गोवाऱ्यात बरोबर ते आपले धागावचे सगळे. आता कोण आहे त्या टायमाला तेव्हा गुरु होती, आता गुरु कुठे आहे? ते मनी ते खाली घर आहे ना, आडवं घर मनोहर वाघले ते त्यांच्या बैलांची झोंबी व्हायच्या वाड्यामध्ये. गुरांनी वाडे भरलेले गुरु असतात असायची वाड्यात. आणि माणसाने पण भरलेली असते घर. खोलीमध्ये एखादी आजी बाई बसली, कधी आलाच बाबू हे ते करायचे, लय मजा होती. आता मोठी घर सगळी बंद. डोक्याला उतरलो ना तर ते माझगावला इथं गोटे बनतात नाही का. हा. त्याच्या पुढे गेला तर आपण भाऊचा धक्का. त्या काळात आपली माणसं यायची बोटीनी. त्या बोटीनी नाही काय प्रवास केला. तिथं तो भाऊचा धक्का. तिथं मत्स्यालय म्हणजे मासे वगैरे माझा लागतो उद्या. सध्या पण व्यवसाय करतात मासे. आज सुद्धा आहे, तिथेच आहे, जाऊन करून यायचं. चौपाटी बघायची. भाऊचा धक्का मग करणं बंद. मी कामाला होतो. लिलो गेट, ब्लू गेट, रेड गेट, सिगेट, सेंट जॉर्ज हॉस्पिटल. हे पहिले पीपीटी आमचे बॉम्बे पोर्ट्स. मग 3 गोद्या केल्या. एक नेव्हल डॉक्यार्ड केली, नेव्ही संरक्षण. आणि हे मग हे आता जहाज बांधली झालेली माझगावला. 3 गोद्या. मी होतो ते माल वाहू मोठे जहाज असे बघायला भेटतात बाहेर. गेट ऑफ इंडिया पण बघितला असेल ना. ही अश्विनी हा आणि तिच्या बहिणी काय नाही ना. गार्डनचा नाही दाखवला. त्याला त्याच्यात नाही ना, तिकीट सांगते. चौपाटीचा कळत नाही, ते नाही. ही बघी. चौपाटीचा होता ना आपण चौपाटीचा होता पण त्याच्यात नाही. अल्बम मध्ये अल्बम मध्ये रोज तिला न्यायला लागायचं. गावातले का बरोबर तिला टाइम काढायचा. आणि यांनी ते घेऊन आले ना, मला हात लावून द्यायची. माझी आई ओरडायची, तुम्ही हात लावू नका. तिथेच त्याने बोलू दे, बोलू दे. आई बसले, आवाज आहे एवढा आवाज बसले बरोबर. आणि मग इकडे गेल्यावर हा बेडरूम. बघा बेडरूम. बाहेरून काय एवढं असं समोर आमची गाडी लावली. चला जाऊ आता बाहेर. हेच करायची, रडायची, मला बॉब कट करू नका. मला केस वाढवायचे. संस्कार बाबांची व्हिडिओ बघतोय. बाबा बँजो होतात ती, पण आता बाबांचा बँजो बिघडलाय. तो बिघडला का तो? तो फेकून दिला कधी. हा तो
असं किती वर्ष तो आपण मग काय लाकडी होतं. टाकून दिलं. टाकून दिला कुठला सगळा बटना सगळी गेलेली होता नाही ते बघितलं हा, बघितलं. आहे. शिकलो कधी एवढं आधीपासूनची आवड आहे ती. वाजून वाजत हो काय पुढे जाऊन शिकवलं नाही त्यांना आधीपासूनची आवड आहे आधीपासून. स्वतः पहिला पण लहान असताना शिरसाडीमध्ये छोटस होत तर नाही. हा मी घेतलेला आहे जवळजवळ 15-20 वर्ष होत योग्य नाही तर तुमचा असा तर तो कितीला घेतलेला आपण? त्यावेळेस मी 1200ला घेतला होता आता किती काय नाही सर आता किती असेल 10,000, 7,000 जास्त. आता प्राइस जास्त असेल. हे कसं आहे हा ते सावे निघूया आता 7 वाजले. हा मी वाट मागे. हा गाड्या बंद झालं जो बघूया शेल टाकूया. तर पेन पण घ्यायचं. पेन पण घ्यायचा आहे. चलो. बाबा पण आलेत. हो फायदे आहे. बाबा पण आले सोडायला. पार्किंग जागा बरीच आहे इकडे. जे गाड्या असतात ना पार्किंग मध्ये. चला तर आता निघूया आपण घरी पनवेलला. 7 वाजले आता. साहेबाची स्कूल पण इकडे चांदपाड्यालाच आहे, त्याच्यामुळे अर्ध दप्तर साहेबाचं इकडे चांदपाड्यालाच आहे बाबांकडे. साहेबाचं रुटीन चालू असतं, कधी इकडे असतो कधी पनवेलला असतो. त्याच्यामुळे खास त्यासाठी कपाट करून घेतलं बाबांनी तिथे बुकसाठी खास. इथे बघा राईट साईडला पोलीस चौकी आहे आणि राईट त्या पोलीस चौकीच्या पुढे साहेबाची शाळा आहे, 7 डे स्कूल. त्याच्यामुळे बाबांच्या घरापासून ते जवळ आहे. चला तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.